नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. अमेरिकी पत्रकार टकर कार्लसन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची दोन्ही देशादरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यानची खास मुलाखत घेतली. कार्लसन यांच्याशी झालेल्या संभाषणात पुतिन यांनी अमेरिकेबाबत संताप व्यक्त केलाय. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अमेरिकेमुळेच होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केवळ अमेरिकेच्या इशाऱ्यावर कीव मॉस्कोपासून दूर झालेत. अमेरिकेत अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये होत आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या भारतीय वंशाच्या उमेदवार निकी हेली यांनी भारताबाबत मोठं वक्तव्य केले. भारत अमेरिकेवर विश्वास ठेवत नाहीये, तो अमेरिकेला कमकुवत समजतो, असं त्या म्हणाल्यात. भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यानचा सीमा भागातील मुक्त संचाराला केंद्र सरकारने आज कायमस्वरूपी ब्रेक लावलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच तशी अधिकृत घोषणा केली. मणिपूरने या ताज्या घोषणेचे स्वागत केले. देशाची अंतर्गत सुरक्षा आणि ईशान्येकडील राज्यातील लोकसंख्या शास्त्रासह रचना कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी समाज माध्यमांवरून केलेल्या घोषणेत म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यान उत्तर पश्चिम पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात 4 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती माध्यमांकडून मिळाली. यापूर्वी पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी एकामागून एक 2 स्फोट झाले होते. तर या स्फोटात 25हून अधिक लोकांनी आपला जीव गमावलेला. टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी श्रीमंताच्या यादीत पुन्हा पहिले स्थान पटकावलंय. उद्योगपती मुकेश अंबानी या यादीत 11व्या स्थानी आहेत. एका महिलेने AI होलोग्राफिक पार्टनर्ससोबत लग्न करण्याचा प्लॅनिंग केलाय. स्पॅनिश कलाकार एलिसिया फ्रेमिसेने हा निर्णय घेऊन जगाला धक्का दिलाय. तिने आपल्या AI होलोग्राफिक पार्टनरसोबत लग्नाची घोषणा केली. साध्या भाषेत समजून घ्यायचं तर मानव आणि तंत्रज्ञानामधील होणारे हे पहिलेच लग्न असणार आहे. चीन सरकारने उइगी मुस्लिमांवर पुन्हा एकदा नवीन नियम लादले असल्याची माहिती मिळते. शिजियांगमधील धार्मिक प्रथांबाबत आदेश जारी करण्यात आलाय. चीनच्या सरकारी प्राधिकरणाने शिजियांगमधील मस्जिदींच्या बांधकामांबाबत सूचना जारी केल्यात. या आदेशानुसार नव्याने बांधण्यात येणाऱ्या मस्जिदींच्या रचनेत चीनी परंपरा पाहणे आवश्यक आहे. शिजियांगच्या उइगुर स्वायत्त प्रदेशात आता नव्याने बांधलेल्या मस्जिदींच्या बांधकामात चीनी वैशिष्ट्य समाविष्ट करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरच्या सोनगढमध्ये हिमस्खलन होतंय. हिमस्खलनामुळे जीवित व वित्त हानी झाली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार सोनबगच्या सरबल भागात झोजिला टनेल वर्कशॉपजवळ हिमस्खलन झाले. गेल्या एका आठवड्यापासून काश्मीरमध्ये सतत बर्फवृष्टी होते. हिमस्खलनाचा इशारा देण्यात आलाय. लोकांना आणि पर्यटकांना डोंगराळ भागात न जाण्याचा सल्लाही देण्यात आलाय. चौधरी चरण सिंग, PV नरसिंह राव, MS स्वामीनाथन यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. पंतप्रधानांनी आपल्या X हँडलद्वारे माहिती देताना सांगितले की आमच्या सरकारने हे भाग्य आहे की आम्ही देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करतोय. उत्तराखंड राज्यातील काही भागात हिंसाचार उफाळलाय, ज्यामध्ये 4 नागरिकांचा मृत्यू आणि 250 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील नैनिताल जिल्ह्यात हल्दानी येथील बनभूलपुरा परिसरात असलेला मदरसा आणि मस्जिद हटवण्यासाठी महानगरपालिका विभागाने काही अधिकारी बुलडोझर घेऊन पोहोचले. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आणि त्याचे पर्यवसन हिंसाचारात झाले. अमेरिकेकडून एक विचित्र घटना समोर आली, ज्या सिक्युरिटी रिसर्चच्या चांगल्या कामाचं कौतुक अगदी ॲपल कंपनीने देखील केलं होतं. त्याच व्यक्तीने कंपनीला तब्बल $2.5 मिलियन चुना लावलाय. भारताच्या चंद्रयान-2 मून ऑर्बिटरने मोठ्या प्रमाणात गूढ गोष्टींचा शोध लावलाय. या नवीन संशोधनामुळे सूर्याच्या वातावरणातून येणाऱ्या उष्ण स्फोटांचा कॅटलॉग तयार करण्यात आलाय. यातून असे दिसते की 1980च्या दशकात प्रथम सापडलेल्या या विचित्र अस्पष्ट चमक काय होती याची सखोल तपासणी आवश्यक आहे. अंडर-19 विश्वचषक 2024चा अंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्यांदा दोन्ही संघ अंतिम फेरीत आमने-सामने असणार आहे. टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर 9व्यांदा फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या काळात संघाचा विक्रम अतिशय उत्कृष्ट राहिला.
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन चालू आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आलाय. तसेच दिल्ली नोएडा सीमा सील करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालाय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर क्रेन, बुलडोझर आणि पोलीस वाहने तैनात करण्यात आली आहे. राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून देशभरातील रिक्त झालेल्या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या 56 जागांपैकी 6 जागा महाराष्ट्रातील आहेत. त्यातील 3 जागा या भाजप खासदारांच्या असून त्यासाठी भाजपने महाराष्ट्रातून 8 जणांची नावं निश्चित केल्याचं सांगितलं जातंय. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.